रुग्णसेवेतील नवनवीन सुविधा आणि गुणवत्तापूर्ण उपचार यासाठी ओळखले जाणारे निर्विकार आयुर्वेद हॉस्पिटल आता महाराष्ट्रातील पहिले CGHS आणि ECHS मान्यताप्राप्त आयुर्वेद हॉस्पिटल बनले आहे। यामुळे केंद्रीय सरकारी कर्मचारी, निवृत्त सैनिक, संरक्षण कर्मचारी तसेच त्यांच्या कुटुंबियांना कॅशलेस उपचार आणि विमा परताव्याच्या सुविधा आता उपलब्ध झाल्या आहेत। या हॉस्पिटलमध्ये पंचकर्म, वातरक्त, त्वचारोग, स्त्रीरोग, वंध्यत्व, पचनसंस्था, अस्थिरोग, त्याचप्रमाणे वेदना नियमन अशा अनेक विभागात अत्याधुनिक आयुर्वेद आधारित उपचार सुविधा उपलब्ध आहेत। अनुभवी वैद्यकीय तज्ज्ञ, NABH मान्यताप्राप्त रुग्णसेवा तसेच आधुनिक डायग्नोस्टिक सुविधांमुळे रुग्णांना विश्वासार्ह आणि परिणामकारक उपचार मिळत आहेत। मध्ये सर्वांचं स्वागत आहे। निर्विकार आयुर्वेद हॉस्पिटल हे पिंपरी चिंचवड मधलं पहिलं कॅशलेस आयुर्वेद हॉस्पिटल आहे। याचबरोबर महाराष्ट्रातलं CGHS म्हणजे जे काही सेंट्रल गव्हर्नमेंटचे रिटायर्ड एम्प्लॉई आहेत, पेन्शनर्स एम्प्लॉई आहेत, त्यांच्यासाठी कॅशलेस सुविधा, तसंच जे काही सेंट्रल गव्हर्नमेंटचे आता प्रेझेंट मध्ये एम्प्लॉई आहेत म्हणजे केंद्रीय कर्मचारी, यांच्यासाठी IPD म्हणजे आंतररुग्ण विभाग हा कॅशलेस स्वरूपात आहे। त्याचबरोबर जर OPD डे केअर सेंटर जे आहे ते त्यांचं रिएम्बर्समेंट सुविधेशी संलग्न आहे। म्हणजे इथं केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी कॅशलेस त्याच्याबरोबर रिएम्बर्समेंट सुविधा अशा दोन्ही सुविधा आहेत। त्याचबरोबर आपल्या देशाचं संरक्षण करणारे जवान, याच्यामध्ये मग CAPF असेल, सेंट्रल आर्म पोलीस फोर्स असेल, तसेच रिटायर्ड जवान, मग मिलिटरी रिटायर्ड असतील किंवा नेव्हल रिटायर्ड असेल किंवा एअरफोर्स रिटायर्ड असेल, याच्यासाठी एक गव्हर्नमेंटची एक्स सर्व्हिसमॅन कॉन्ट्रीब्युटरी हेल्थ स्कीम अशा नावाची एक हेल्थ स्कीम आहे। याच्या माध्यमातून ही कॅशलेस सुविधा त्यांना सगळ्यांना इथं उपलब्ध आहेत। तसंच एअर इंडियाचे जे काही रिटायर्ड पेन्शनर्स आहेत त्यांच्यासाठी सुद्धा कॅशलेस सुविधा निर्विकार आयुर्वेद हॉस्पिटलमध्ये उपलब्ध आहे। याचबरोबर जे काही विमा आहेत सगळ्यांचे, मग त्या प्रायव्हेट्स असतील किंवा गव्हर्नमेंट कंपन्या असतील, तर प्रायव्हेट कंपन्या जवळपास सगळ्या कंपन्यांचे इथं कॅशलेस सुविधेमध्ये उपलब्ध आहेत। आणि गव्हर्नमेंट कंपन्या ज्या आहेत, मग न्यू इंडिया असेल, ओरिएंटल असेल, नॅशनल इन्शुरन्स असेल, युनायटेड इंडिया असेल, हे जे 4 मोठ्या कंपन्या आहेत त्यांच्या रिएम्बर्समेंट सुविधेमध्ये आयुर्वेदाची जी आयुष कव्हर आहे तो उपलब्ध आहे। अनेक कंपन्यांमध्ये आयुर्वेदामध्ये आयुष कव्हर जो आहे तो सम अश्युअर्ड म्हणजे तुमचं जेवढं बिल होईल तेवढी अमाऊंट गव्हर्नमेंट आपल्याला इन्शुरन्सच्या माध्यमातून देतं, म्हणजे त्यांनाही सुविधा असेल। याचबरोबर वेगवेगळे आजार्स असतील, मग संधिवात असेल, मणक्याचे आजार्स असतील, सायटिका असतील, काही पोटाचे आजार्स असतील, मूळव्याध सारखे आजार्स असतील, डायबिटीस सारख्या रुग्णांवर सुद्धा अतिउत्तम उपचार म्हणजे 12.5 HbA1 असलेल्या रुग्णांवर आयुर्वेदाच्या माध्यमातून 6.5 HbA1 AC होणं हे शक्य आहे। बऱ्याच वेळा आयुर्वेद हे फक्त क्रोनिक आजारांसाठी, जुनाट आजारांसाठी, कुठं फरक पडला नाही तर आयुर्वेदाला या, अशी जी पूर्वीची मानसिकता होती ती आता बदलायला लागलेली आहे। आता डायबिटीस डायग्नोसिस झाला तरी रुग्ण लगेच आयुर्वेदाकडे येतात। मूळव्याध सारखे, फिशर सारखे आजार 2 ते 3 दिवसामध्ये रुग्णाला उत्तमरित्या बरं पडतं। किडनी स्टोन सारख्या आजारांमध्ये सुद्धा 2 ते 3 महिन्यामध्ये चांगल्या जवळपास 18.8 mm चा किडनी स्टोन हा फुटून पडलेला आहे। इतपत आयुर्वेदाचे उत्तम रिझल्ट्स आहेत। याचबरोबर आयुर्वेदामध्ये वेगवेगळे उपक्रम निर्विकार आयुर्वेद हॉस्पिटल्समध्ये होतात। त्याच्यामध्ये पंचकर्म असतील, मग सायनोसायटिस असेल, मायग्रेन असेल, याच्यासाठी नस्य नावाचा उपचार आहे। त्याचबरोबर कफाचे आजार असतील, दमा असेल, त्याच्याबरोबर क्रोनिक रायनायटिस असेल, ब्रॉन्कायटिस असेल, याच्यासाठी वमन नावाचा उपचार आहे। त्याच्याबरोबर पोटाचे असतील, पित्ताचे आजार असतील, नागिन सारखे आजार असतील, आम्लपित्तासारखे आजार असतील, याच्यासाठी विरेचन नावाचं पंचकर्म सांगितलेलं आहे। पोटाचे आजार, कॉन्स्टिपेशन, पोट फुगणं, पोट जड होणं, त्याचबरोबर सांध्यांचे, मणक्याचे आजार, मणक्यात गॅप पडणं, नस दबणं, अशा आजारांसाठी बस्तीसारखे उपचार आहेत। हृदयाच्या आजारांमध्ये हृदय बस्ती आहे, डोळ्यांच्या आजारांमध्ये नेत्रदर्पण आहे। याचबरोबर मणक्याचे आजार असतील, मानेच्या आजारांसाठी सर्व्हायकल स्पॉन्डिलोसिस सारखे, नस दबण्यासारखे आजार असतील त्याच्यामध्ये मन्या बस्ती आहे। कमरेच्या आजारांमध्ये कटिबस्ती आहे, गुडघ्याच्या आजारांमध्ये जानू बस्ती आहे। असे अनेकविधरित्या उपचार ह्या आयुर्वेदाच्या माध्यमातून वेगवेगळ्या आजारांवर केले जातात। यासाठी योग्य पद्धतीने आहार नियोजन, योग्य पद्धतीने व्यायाम, आता बरेच लोक जिम किंवा झुंबा असे व्यायाम करतात आणि हातपाय दुखून परत ते आयुर्वेदाकडे येतात। मग योगासनं कोणती करावीत, कशा पद्धतीने करावीत,
याविषयी योग्य मार्गदर्शन करण्याचं काम निर्विकार आयुर्वेद हॉस्पिटलमध्ये केलं जातं. निर्विकार आयुर्वेद हॉस्पिटलचा उद्देश फक्त रुग्णांना बरं करणं नाही तर रोग होऊ नये म्हणून पण आहे. त्यासाठी दर महिन्याला आमच्याकडे वेगवेगळे महोत्सव होतात. ज्या लोकांना कंबर बसून जास्त काम आहे, प्रवास जास्त काम आहे, त्यांच्यासाठी कटिबस्ती सारखा महोत्सव केला जातो. ज्यांना डोळ्याचं सतत डोळ्यांना सामोरं जावं लागतंय, म्हणजे कम्प्युटरवर काम आहे, मोबाईलवर काम आहे, अशा रुग्णांसाठी नेत्रतर्पण ही चिकित्सेचा महोत्सव आमच्याकडे केला जातो 10 दिवसांचा. याचबरोबर अभ्यंग महोत्सव, अभ्यंगे आचार्य नृत्यम असं म्हटलंय, म्हणजे आपण दिवाळीनंतर मालिश करतो, त्याच्याबरोबर उठणं लावतो, पण हे नित्य करायला सांगितले आहे, ज्याच्यामुळे वाताचे आजार, दृष्टी, कुष्ठ, स्वस्थ, आयु, केशविकार याच्यावर सुद्धा उत्तम अभ्यंग महोत्सव केला जातो. लहान मुलांमध्ये आपण ज्यावेळेस 9 महिन्यापर्यंत बाळ होतं त्याला मालिश करतो आपण, हाच अभ्यंग महोत्सव आम्ही लहान मुलांमध्ये करतो, त्यांनाही उत्तम फायदा होताना याच्यामधून दिसतो. अशा पद्धतीने वेगवेगळे महोत्सव करून रुग्णांची प्रकृती चांगली राहावी, रुग्णांचं सामान्य माणसाचं आरोग्य चांगलं राहावं याच्यासाठी सुद्धा आम्ही सातत्याने मार्गदर्शन करत असतो. निर्विकार आरोग्य दिनदर्शिका हे आमचं अजून एक विशेष. याच्यामध्ये दरवर्षी एक नवीन दिनदर्शिका निघते. याच्यामध्ये तुम्ही काय खावं, कधी खावं, कसं खावं, काय कशाचे काय गुण आहेत, उपवासाला काय खावं, आजीबाईचा बटवा काय असतो, दिनचर्या काय असते, ऋतुचर्या काय असते, आपल्या सणांचं काय महत्व आहे, आपल्या प्रकृतीचं कसं परीक्षण करावं, आपल्या इम्युनिटीचा स्कोर कसा काढावा. आणि ह्या वर्षीच्या दिनदर्शिकेचं विशेष असं आहे की याच्यामध्ये आपण पझल्स ठेवलेले आहेत. म्हणजे तुम्ही थोडक्यात तुमच्या आरोग्याचं कसं नियमन करावं याचे छोट्या छोट्या पझल खेळणी, कसं आपण मोबाईलवर गेम खेळत असतो आपल्याला एक आनंद मिळतो, पण आमच्या ह्या पझल्स तुम्ही खेळला, गेम खेळलात तर तुम्हाला आनंदाबरोबरच डिस्काउंट सुद्धा मिळणार आहे. तर आपण पंचकर्मामध्ये, महोत्सवामध्ये याचा डिस्काउंट ठेवलेला आहे. निर्विकारचं स्किन ब्युटी केअर हे एक मोठी रेंज आज काम करते, ज्याच्यामध्ये डेली रुटीन्सला आपल्याला म्हणजे केसापासून तर तळपायापर्यंत लागणाऱ्या सगळ्या डेली रुटीनच्या गोष्टी, दंतमंजन असेल, केसाचं तेल असेल, मॉइश्चरायझिंग क्रीम असेल, मॉइश्चरायझिंग लोशन असेल, लिप बाम असेल, हे सगळे प्रॉडक्ट्स निर्विकार आयुर्वेद हॉस्पिटल